मैत्रिणींनो, तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्हाला आळूची भाजी आवडते, आळूच्या वड्या आवडतात, पण आळू आणणार कुठून? बाजारातून आणायची तर महाग असते किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा तेव्हा मिळत नाही. म्हणजे आळू आपल्याला हवी तेव्हा मिळत नाही दुकानामध्ये सुद्धा. तर त्यासाठी तुम्ही काय कराल? कंद मिळतात भाजीच्या दुकानामध्ये. तर मी याला आणून बरेच दिवस झालेले आहेत आणि असंच ठेवलं होतं वरती कुंडीवरतीच. तर माझ्याकडे भाजीची आळू अगोदर आहे, कंद वड्यांची आळूसुद्धा आहे आणि ही आळू कशा पद्धतीने पानं आहे त्याचे ते माहीत नाही आहे, पण ही लावणार आहे मी. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने लावायची आहे. ही माती आहे आणि याच्यातच मी लेंड्या असतात ना, शेळ्यांच्या लेंड्या, बकरीच्या लेंड्या, त्या मिसळलेल्या आहेत. याच्यामध्ये मी लावलं होतं, पण ह्याला होल नसल्यामुळे ते काय झालं, खराब झालं. हे मी याच्यामध्ये टाकून देते. शक्य होईल तेवढ्या मोठ्या कुंडीमध्ये आणि पसरट कुंडीमध्ये लावा. म्हणजे काय होईल, त्या आळूला भरपूर फुटवे फुटतात आणि नंतर मग त्या आळूला जागा पुरत नाही, तर जमिनीमध्ये खूप वाढते. माझ्या चॅनलवरती त्याचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेले सुद्धा असतील. तर मी आता फक्त हे तुम्हाला लावून दाखवते. माझ्याकडे आहेत आळू. तर सणासुदीच्या दिवसात तर आळू लागतेच आपल्याला. तर हे पहा, ते फक्त असं लावायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. आणि थोडीशी अजून माती हवी तर टाकूयात. आता आपण पाहूयात याला कसली आळू येत आहे. आणि थोडंसं दाबायचं. कुठलं पण काही लावलं तरी त्याला थोडंसं दाबायचं, त्याच्यामध्ये हवा राहून द्यायची नाही, म्हणजे ते पटकन येतं. तर एका हातात मोबाईल धरल्यामुळे मला जास्त हे दाबून घेता येत नाही. असं दाबून ठेवायचं. तर याला थोडंसं उन्हात ठेवूयात, कारण पाऊस पडतोय, मध्येच ऊन पडते, त्यामुळे ही मातीसुद्धा थोडीशी सुकल्यासारखी होणार आहे. त्याला उन्हातच राहू देऊयात. तर ही भाजीची आळू आहे आणि ओळखण्याची खूण म्हणजे पहा ना, पानं कशी आहेत. आणि ही वड्यांची आळू आहे. ओळखण्याची खूण पहा. याचे पानं, याचे पानं, याचा देठ, याचा देठ, मागील बाजू, याची मागील बाजू. अशा पद्धतीने ही तुम्हाला ओळखू येऊ शकते. दोन्ही पण आळू जमिनीमध्ये आहेत आणि खूप प्रमाणात वाढल्या. नंतर मी सर्व काढून टाकलं, कुणाला पाहिजे त्यांना देऊन टाकलं. आणि मला उत्सुकता होती की हे जे बाजाराच्या भाजीच्या दुकानामध्ये आरवी म्हणून हे कंद मिळतात, त्याची भाजी केली जाते. म्हटलं बघावं याला कसलं पाणी येतं ते, म्हणून मी हे आणलेलं आहे. आणून 2 महिने तरी झालेले असतील. आपोआप त्याला पाऊस पडल्यानंतर असं हे झालं, त्याला कोंब आलेला आहे. म्हटलं चला लावून पाहूयात. आता पावसाळा सुरू आहे, तर तुम्ही नक्की आळू लावा तुमच्या कुंड्यांमध्ये. आणि आळूची भाजी ही औषधी भाजी असते, पौष्टिक असते, पोटामधील घाण वगैरे सगळे साफ करते, त्यामुळे आळू खाण्यासाठी चांगली असते. आळूच्या वड्या करू शकता आणि भाजी करू शकता आणि आरवीची सुद्धा भाजी करू शकता. तर ही आरवी सुद्धा आपण लावलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.